नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा टॅक्सी चालकांनी पूर्ण व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर बी करा. कारण आपण आपली जी रिक्षा आहे तिला इन्शुरन्स असतो, टॅक्स असतो, फिटनेस असतं, पासिंग असतं त्याचं, आणि हे सर्व पेपर अपडेट लागत असतात. प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट ठेवा. आणि आपल्या रिक्षाला पावसाळ्यात पडदे लावायचे असतात की ही रिक्षा आहे, ओपन वाहन आहे, प्रवाशांना चटकन जाता येतं, गर्दीच्या ठिकाणातसुद्धा चटकन प्रवास जलद घडत असतो. आणि त्यासाठी हे रिक्षाचे परवाने प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी दिलेले जातात. शासन मीटर ठरवून देतं. आता मीटर हे तुम्हाला कायमस्वरूपी चालू ठेवावं लागतं, हा कायदाच आहे. शिवाय आपल्या रिक्षाची डागडुगी ही व्यवस्थित अपडेट असली पाहिजे. वेळच्या वेळी त्याचे ब्रेक तपासा, ब्रेक ऑइल तपासा. काय तुमच्या गाडीचं काम असेल तर वेळच्या वेळी करून घ्या. थोडक्यात काम असेल तर तुमचे 2 पैसे वाचतात, मोठं काम निघत नाही. आणि आता बऱ्याच अशाच रिक्षा चालकांना एक सवय आहे की नो एंट्रीची पट्टी असते. हे RTOवाल्यांनाच माहिती नाही नो एंट्रीची पट्टी लागते का नाही. पण नो एंट्रीची पट्टी ही तुम्हाला फिक्स लागते. आता बरेचसे लोक काही साखळी लावतात किंवा काही करतात, असं नाही. पण नो एंट्रीची पट्टी ही तुम्हाला फिक्स तिथं लागते. कारण प्रवाशांनी पटकन आपण गाडी थांबवली तर ते उतरतात, उजव्या हातानंच उतरतात, उजव्या साईडलाच उतरतात आणि अपघात होण्याची शक्यता असते. लहान मुलं जरी गाडीत असतील तरी ते पटकन उतरतात, कुठल्याही साईडनं पाठीमागून वाहनं येत असतात. प्रत्येकानं ही महत्त्वाची काळजी घ्या. रिक्षा चालकाने काळजी घ्या. नो एंट्रीची पट्टी हवी आहे. खरं वास्तविक हे नो एंट्रीची पट्टी लागते का नाही, कशासाठी लागते हे RTOवाल्यांनाच माहिती नाही हो. ते कायदेच काय सांगत नाहीत. फक्त टाक दक्षिणा चल पुढं हा त्यांचा प्रकार चालू असतो. पण रिक्षा चालकांनी मात्र जबाबदारीनं प्रत्येकानं आपल्या रिक्षाची नो एंट्री पट्टी पाहिजे. कारण RTOवाले काय माहिती आहे का, पासिंग करतानाच मुळात 200-400 रुपये खातात. त्यांना काही ते बघतच नाहीत मुळात म्हणलं तर पण प्रत्येकानं नो एंट्रीची पट्टी लावा. पावसाळ्यात तुमच्या गाडीला वायपर लागतो, पुन्हा पडदे लागतात, की प्रवाशांची सुरक्षता ही घ्यायची आहे. आणि व्यसन करून कुणी गाडी चालवू नका. आपलं लायसन जवळ ठेवा. वेळच्या वेळेला लायसन नूतनीकरण करून घ्या. तुमचा जर बाटला पासिंग, आपण CNGच्या आता गाड्या आहेत, तो 3-3 वर्षानं बाटल्याची टेस्ट असते, ती टेस्ट तुम्ही वेळच्या वेळी करून घ्या. की आता ऑनलाईनला सगळे फाईन बी जोडलेले आहेत. आणि आपले मीटर बी अपडेट ठेवा आणि मीटरनं व्यवसाय करा. भाडी नाकारू नका.